नाही, स्थलांतरित होण्याची आकडा अजून माझ्याकडे नाही आहे, परंतु 178 सगळे इंडस्ट्री त्या ठिकाणी आहेत, ज्याचा सर्वे ही 3 स्तरीय कमिटी करेल. त्याच्यातनं ए कॅटेगरीच्या किती बाजूला करायच्या आहेत ह्याचा आकडा समोर येईल आणि त्याच्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल. परंतु याच्यासाठी कुठेही दिरंगाई होणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले जे निर्देश आहेत त्याची अंमलबजावणी केली जाईल. आपल्या सगळ्यांचं या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वागत करतो. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक 3 दिवसापूर्वी 4 दिवसापूर्वी डोंबिवलीमध्ये जो ब्लास्ट झाला होता आणि त्याच्यानंतर ती जी काही परिस्थिती उद्भवलेली होती, आपण देखील त्याचं सगळ्यांनी कव्हरेज दिलं होतं, आपण देखील बातम्या त्या सगळ्यांनी केल्या होत्या. आज त्याचा एक आढावा राज्याचा उद्योगमंत्री म्हणून मी स्वतः घेतला. सगळे अधिकारी आमचे त्या ठिकाणी उपस्थित होते आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी तिथे व्हिजिट केल्यानंतर जे काही निर्देश दिले होते त्या संदर्भात प्रधान सचिव उद्योग, प्रधान सचिव कामगार आणि प्रधान सचिव पर्यावरण अशी एक उच्चस्तरीय समिती या संदर्भात नेमण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. 3 आठवड्यामध्ये या परिसरातल्या ए कॅटेगरीच्या इंडस्ट्री, बी कॅटेगरीच्या इंडस्ट्री आणि सी कॅटेगरीच्या इंडस्ट्री याचा अहवाल 3 आठवड्यामध्ये शासनाला ते देतील. याच्यामध्ये ज्यांनी नियमाचं पालन केलेलं नाही, ज्यांनी अनधिकृत बांधकाम त्या ठिकाणी केलेलं आहे, ती देखील मोहीम ही परवापासूनच सुरू झालेली आहे. 2 वर्षापूर्वी इथल्या काही इंडस्ट्री बाहेर शिफ्ट करण्याच्या संदर्भामध्ये देखील MIDCचा ठराव झालेला होता 2022मध्ये. 2022 एप्रिलला या संदर्भामध्ये जॉईंट CEOच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी केली होती समन्वयक म्हणून आणि त्याच्यानंतर ACSनी 2 मीटिंग घेतलेल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर ही पूर्ण यंत्रणा ठप्प होती. त्या ठरावाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही वर्षभरापूर्वीपासून सुरुवात केली. पाताळगंगा असेल, जांभवली असेल, या परिसरामध्ये या इंडस्ट्री शिफ्ट करत असताना जागा कुठे मिळेल का यासाठी ॲक्विजिशनची प्रोसिजर आम्ही पूर्ण केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी सांगितल्या पद्धतीनं या जागा आम्ही आता अवेलेबल केलेल्या आहेत. आचारसंहितेमुळं काही गोष्टी थांबल्यात, परंतु निवडणूक आयोगाला देखील आज पत्र पाठवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे की या जागांचं वाटप उद्योजकांना पाहिजे त्या ठिकाणी देण्याची परवानगी जर आम्हाला दिली तर परवा मुख्यमंत्री महोदयांनी जे निर्देश दिलेले आहेत त्याची अंमलबजावणी आम्हाला करता येईल. सदर ठिकाणी रहिवासी आणि वाणिज्य असं जवळजवळ 13 कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे. त्याच्यामध्ये 1,66,00,000 हे रहिवाशांचं नुकसान झालं आहे आणि 12 कोटी आणि वर काहीतरी हे वाणिज्य नुकसान झालेलं आहे. आता वाणिज्यामध्ये ज्यांचा इन्शुरन्स आहे, जे अनधिकृत आहेत त्यांच्या संदर्भातला निर्णय काही शासनाला करता येणार नाही, परंतु नियमात असलेले वाणिज्यधारक आणि रहिवासी यांना मदत देण्याचा निर्णय देखील परवाच मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेला आहे. ज्यांना गंभीर दुखापत आहे, जे ॲडमिट आहेत, त्यांचा खर्च देखील शासनानं करणार हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. आणि जवळजवळ 14 कोटी रुपयाच्या आजूबाजूच्या कंपन्यांचं देखील नुकसान झालं आहे, परंतु त्या कंपन्यांचा इन्शुरन्सचा दावा जो आहे तो अबाधित आहे आणि इन्शुरन्स केल्याशिवाय MIDC किंवा पर्यावरण काही परवानग्या देत नसल्यामुळं त्यांना मदत करण्याची काय आवश्यकता आहे असं सध्या तरी प्रायमा फेसी काही दिसत नाही. परंतु त्याच्यावर सरकार म्हणून जर काही निर्णय घ्यायचा झाला तर ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. ज्या इंडस्ट्री शिफ्ट करायच्या आहेत त्यांचं देखील नुकसान होणार नाही याची दक्षता शासन म्हणून आम्ही घेणार आहोत. पर्पज जर चेंज करायचे असतील तर त्यांना लागणारी फी जी आहे ती कशा पद्धतीनं माफ करायची, त्यांना बेनिफिट काय द्यायचे याच्यावर देखील चर्चा झालेली आहे, परंतु जाहीरपणानं मला आचारसंहिता असल्यामुळे ते काही सांगता येत नाही आहे. पण या संदर्भामध्ये भविष्यात अशा महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी MIDC आहेत, जिथं केमिकल झोन आहेत आणि केमिकल झोनमध्ये नियमाचं पालन ज्यांनी केलेलं नाही, नियमाचं उल्लंघन ज्यांनी केलेलं आहे, अशा लोकांना देखील नोटिसेस देऊन सरकारच्या मदतीनं ते कसे शिफ्ट होऊ शकतात किंवा त्यांचा पर्पज कसा बदलू शकतो या संदर्भामध्ये निर्णय हा येत्या 3 आठवड्यामध्ये घेतला जाईल. आणि म्हणून सुरुवातीला जसं मी सांगितलं तर तसं प्रधान सचिव उद्योग, कामगार आणि पर्यावरण या तिघांची कमिटी करून तिथल्या उद्योजकांना
कशा पद्धतीनं मदत करता येईल, कारण जेव्हा एखादी इंडस्ट्री शिफ्ट करत असताना त्यांचं जे काय नुकसान होणार आहे त्या संदर्भात कशी नवीन योजना तयार करायची 3 आठवड्यामध्ये, ते देखील निर्देश दिले आहेत आणि 3 जणांची ही कमिटी यावर काम करणार आहे. त्याच्यानंतर डोंबिवलीमध्ये आपण जर गेला असाल परवाच्या प्रसंगानंतर एक लक्षात आलं की MIDCची एक हाय टेन्शन वायर खाली एक जमीन आहे आणि तिथं देखील अनधिकृत बांधकामं फार मोठ्या पद्धतीनं झालेली आहेत, तर ती देखील काढून टाकण्याचा निर्देश आज त्या बैठकीमध्ये स्वतः प्रधान सचिवांनी आणि COनी दिलेले आहेत. त्याची देखील अंमलबजावणी येत्या 2-3 दिवसामध्ये आम्ही सुरू करणार आहोत. ओव्हरऑल आजचा आढावा घेतल्यानंतर मृतांना जी काय मदत करायची आहे ते स्वतः मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलेली आहे. दुखापत ज्यांना झालेली आहे त्यांचा खर्च देखील शासन करणार आहे. A कॅटेगरी, B कॅटेगरी आणि C कॅटेगरीचं बायफर्केशन 3 जणांची ही कमिटी करणार आहे. त्याच्यावर त्यांना कशा पद्धतीनं स्कीम बनवायची हे देखील 3 आठवड्यामध्ये निर्णय होणार आहे. परंतु जो निर्देश मुख्यमंत्री महोदयांनी दिलेला होता त्याचं तंतोतंत पालन करायला अधिकाऱ्यांनी सुरुवात करावी असं बैठकीमध्ये फायनल करण्यात आलं आणि तशा पद्धतीची अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय होता की एक 2-3 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते यांनी उद्योगावर एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की गेल नावाची जी कंपनी आहे ती महाराष्ट्र सोडून गेली. मला असं वाटतं की हा खरं तर प्रचाराचा मुद्दा केला असता तर मतात काही इकडे तिकडे फरक पडला असता, परंतु गेल कंपनीचा परिपूर्ण प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडे आलेला नव्हता. 2022ला गेल कंपनीनं MIDCकडे जागा मागितलेली होती रत्नागिरीमध्ये जागा उपलब्ध नव्हती. ज्यावेळी जागा उपलब्ध झाली त्यावेळी गेल कंपनीनं आम्हाला स्पष्ट आमच्या अधिकाऱ्यांना असं सांगितलं की ही कंपनी आम्ही महाराष्ट्रामध्येच आणू इच्छितो, परंतु रिफायनरीच्या बाबतीमध्ये 2दा जे प्रसंग घडले, ज्या पद्धतीनं आंदोलनं झाली, ज्या पद्धतीनं पॉलिटिकली इंटरफेरन्स करून एकदा रिफायनरी करणं, परत रिफायनरी करायची नाही, परत रिफायनरीला जागा द्या, सेंट्रल गव्हर्नमेंटला कळवण्यात आलं, तर या वादामध्ये गेल कंपनीला आम्हाला पडायचं नाही म्हणून तो निर्णय आमच्याकडे परिपूर्ण प्रस्ताव न देता तरी त्यावेळीच घेतलेला होता. परंतु एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची की आम्ही एक योजना आखलेली होती गेले 6 महिने आणि ती योजना अशी होती की जिल्हा स्तरावर ज्या आपल्या स्थानिक कंपन्या आहेत त्यांना जागा द्यायची असेल किंवा त्यांना एक्सपान्शन करायचं असेल तर त्यांना देखील रेड कार्पेट असलं पाहिजे, ही भूमिका आमची होती. आणि मला सांगताना आनंद होतो, मी कागद देखील आपल्याकडे देतो, विभागनिहाय आकडेवारी आहे. छत्रपती संभाजीनगर हा जो विभाग आहे या विभागामध्ये स्थानिक पातळीवरचे एक्सपान्शन आणि स्थानिकांनी केलेली इन्व्हेस्टमेंट ही जवळजवळ 568 कोटीची आहे. नाशिक विभागामध्ये 975 कोटीची आहे. अमरावतीमध्ये 229 कोटीची आहे. नागपूरमध्ये 159 कोटीची आहे. पुण्यामध्ये 305 कोटीची आहे आणि कोकणामध्ये 416 कोटीची आहे. 416 कोटी नाही, एकूण MOU आहेत. एकूण महाराष्ट्रामध्ये झालेले MOU जे आहेत ते 2652 आहेत. मी आकडेवारी जी सांगितली ती प्रत्येक विभागनीय MOU आहेत. आणि इन्व्हेस्टमेंट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,307 कोटी, नाशिकमध्ये 21,533 कोटी, अमरावतीमध्ये 3,647 कोटी, नागपूरमध्ये 17,848 कोटी, पुण्यामध्ये 21,806 कोटी आणि कोकणमध्ये 21,539 कोटी. अशी जिल्हा स्तरावरची आचारसंहितेच्या अगोदरचा आकडा असल्यामुळे मी सांगू इच्छितो, एकूण इन्व्हेस्टमेंट 96,681 कोटीची ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. 2,652 MOU झाले जिल्हा स्तरावरचे आणि याच्यातनं 2,31,330 लोकांना रोजगार मिळणार आहे. मला असं वाटतं की स्थानिक जिल्ह्यांमध्ये झालेली इन्व्हेस्टमेंट आहे. आणि अजून एक महत्त्वाची जी गोष्ट आपल्याला सांगायची की माझ्याकडे मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजना
ही एक योजना आहे. तर या योजनेमध्ये दोन 2019 आणि 20 आम्ही फक्त 1220 उद्योजक बनवले होते. आणि ही योजना चालवताना कोविडचं कारण सांगायची काही आवश्यकता नाही. ही ऑनलाईन योजना आहे, म्हणजे इथे बसून सुद्धा तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. हे काही फिजिकली जायची आवश्यकता नाही. 2021ला 4912 उद्योजक बनले होते आणि 21-22ला 4093 उद्योजक बनले होते. आता 19-20ला कोविडचा काही विषय नव्हता, 1220 होते. 20-21ला कोविडच्या अगोदर 4812 झाले होते. आणि म्हणून सांगितलं की ऑनलाईन आहे. कोविडच्या कालावधीमध्ये 4093 झाले होते. ही 3 वर्षाची मी आकडेवारी सांगितली. आणि 2022-23ला 12336 आणि 23-24ला म्हणजे ह्या वर्षी 19800. म्हणजे 2 वर्षामध्ये 31000 उद्योजक हे स्वतःच्या पायावर उभे राहिले. ज्यावेळी आपण बेरोजगाराची टीका टिप्पणी करतो त्यावेळी हे तयार झालेले जिल्हा स्तरावरचे 2,31,000 रोजगार आणि आमच्या फॉर्मॅटमध्ये एक उद्योजक जर तयार झाला तर 7 जणांना रोजगार देतो असं आपण म्हणतो. पण मी ते 7 जणांना पण असं म्हणत नाही. जे 31,000च्या 31,000 उद्योजक झाले त्यांना रोजगार मिळाला आणि त्यांच्याकडे किमान 2 लोक जरी कामाला राहिली असं म्हटलं तरी जवळजवळ 62,000 लोकांना रोजगार मिळाला. म्हणजे जवळजवळ 90,000 लोकांना मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेतनं रोजगार मिळाला आणि 2 लाखाचा जिल्हा स्तरावरचा रोजगार मिळाला. त्याच्यावर मला एवढंच त्यांना सांगायचं आहे की माहितीच्या अधिकारात हे देखील त्यांनी कागद घ्यावेत आणि गेलं ह्याचं खापर आमच्यावर फोडण्यापेक्षा आंदोलनाची पार्श्वभूमी कशा पद्धतीनं तयार करायची, विरोध कशा पद्धतीनं करायचा, कंपनीच्या CSRसाठी कसं भांडायचं, हे स्वतः मी दक्षिण कोरियामध्ये गेल्यानंतर बघितलेलं आहे हुंदाई प्रकल्प आणताना. तर त्याच्यामध्ये मला कोणी काही सांगायला लावू नये. त्याच्यामुळे जे काय आरोप प्रत्यारोप शासन म्हणून केले गेले ते आज मी खोडून काढतोय. आणि फक्त मी डावोसच्या MOUची मी आकडेवारी अजून सांगितलेलीच नाही. डावोसला जे 3,72,000 कोटीचे MOU झाले आणि मुख्यमंत्री महोदय पुन्हा मुंबईत आल्यानंतर 2 लाख कोटीचे MOU झाले. त्याच्यामधनं जे एम्प्लॉयमेंट जनरेट होणार आहे ते अजून मी आकडा सांगितलेला नाही. ते 8-15 दिवसांना मी पूर्ण डावोसचं देखील नक्की कार्यवाही काय झालेली आहे हे तुमच्यासमोर आणि महाराष्ट्रासमोर मांडेन. परंतु अशा पद्धतीनं निगेटिव्हिटी क्रिएट करू नये. याचं कारण असं आहे की ज्यावेळी आम्ही उद्योजकांशी चर्चा करतो त्या उद्योजकांमध्ये हीच चर्चा असते की एवढं चांगल्या पॉलिसी उद्योग विभागाच्या असताना MIDCच्या असताना अशा पद्धतीचा निगेटिव्ह नरेटिव्ह सेट करणं हे उद्योजकांच्या दृष्टीनं देखील घातक आहे आणि स्टेटच्या निमित्तानं देखील घातक आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र आपला ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये होतोय किंवा ऑगस्टच्या लास्ट वीकमध्ये होतोय. त्याच्या संदर्भातली घोषणा आजच मी करत नाही, परंतु मॅग्नेटिक महाराष्ट्र सगळ्यात मोठा होईल. सगळ्यात मोठी देशातली इन्व्हेस्टमेंट ही मुंबईमध्ये होईल. हा देखील उद्योगमंत्री या नात्याने मी आपल्याला विश्वास देतो. आणि मला देखील विरोधकांना एक विनंती करायची आहे की राजकारणासाठी राजकारण करण्यापेक्षा ज्या काही विधायक गोष्टी होत आहेत त्याचं समर्थन करण्याची भूमिका देखील विरोधकांनी घेतली पाहिजे. हीच माझी विनंती विरोधकांना आहे. कारण याचा परिणाम आपल्या इंडस्ट्रियल ग्रोथवर होतो आणि उद्योजक ह्याचा नक्की विचार करतात. त्याच्यामुळं आज खरंच मंत्रालयातल्या पत्रकार कक्षामध्ये पत्रकार परिषद चालू असल्यामुळे बाकी राजकीय मी काय बोलत नाही. परंतु जर अभ्यास करायचा झाला तर मग कुठच्या उद्योजकाच्या खाली कुणी जिलेटिन ठेवले ह्याच्यावरनं अभ्यास करावा लागेल. त्याच्यामुळं मला त्याच्यामध्ये टीकेमध्ये जायचं नाही. पण आज मला ही वास्तव आकडेवारी द्यायची आहे की MOU बाजूला ठेवून जिल्हा स्तरावर जे स्थानिक लोकांनी MOU केलेले आहेत त्याच्यातनं जो रोजगार निर्मिती होणार आहे आणि मुख्यमंत्री रोजगार निर्मितीमधनं जी होणार आहे त्याची जर संख्या आपण बघायला गेलो तर आपण या 2 वर्षामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख लोकांना रोजगार देऊ शकतो. एवढ्या पद्धतीची कार्यवाही उद्योग विभागाकडनं केली गेलेली आहे. उच्चस्तरीय समिती नेमलेली आहे, नक्की काय अहवाल देणार आहे? उच्चस्तरीय समिती एवढ्यासाठीच नेमलेली आहे की मगाशी मी ऑफ द रेकॉर्ड बोलताना असं सांगितलं की ज्या कंपनीमध्ये हा ब्लास्ट झाला तिथलं नक्की मटेरियल काय होतं,
त्या मटेरियलची परवानगी घेतलेली होती का, त्याच्यावर जे काही गुन्हे दाखल झालेले आहेत ते योग्य आहेत का, हा तपास सेपरेटली ती कमिटी करेल. दुसरा महत्त्वाचा विषय की ए, बी आणि सी कॅटेगरी आपण जी करतो आहे त्याच्यामध्ये मला जे आज ब्रीफ करण्यात आलं ते असं आहे की छोट्या छोट्या स्क्वेअर मीटरमध्ये ज्या कंपन्या आहेत त्या हे नियमाचं उल्लंघन करतायत का त्याचा त्याच्यामध्ये तपास होईल. मोठ्या कंपन्या आहेत त्यांनी कशा पद्धतीने नियम पाळलेत ते त्याच्यामध्ये तपास होईल. आणि ही 3 लोकांची जी उच्चस्तरीय समिती आहे ती नक्की तिथले शिफ्ट ए कॅटेगरीचे कुठचे उद्योग करायचे आहेत हे फायनल करेल आणि तो प्रस्ताव MIDCकडे देईल. यासाठी ही नेमलेली समिती आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये आहे की उद्योजकांनी त्यावेळी घेतलेली जी जमीन होती त्याच्यानंतर कदाचित घरं झाली असतील, त्याच्या अगोदर कदाचित घरं झाली असतील, याचा विचार न करता उद्योजकांना जर पर्पज चेंज करून तिथं काही इंडस्ट्री सुरू करायची असेल त्याच्यामध्ये देखील स्कीम बनवली जाईल. आणि शिफ्ट करताना जी आम्ही जागा देणार आहोत त्याच्यामध्ये त्यांना कसा बेनिफिट देता येईल याच्यावर देखील स्कीम बनवली जाईल, जेणेकरून उद्योजकांना देखील त्यांचा लॉस बेअर करावा लागणार नाही. नाही, स्थलांतरित होण्याची आकडा अजून माझ्याकडे नाही आहे, परंतु 178 सगळे इंडस्ट्री त्या ठिकाणी आहेत ज्याचा सर्वे ही 3 स्तरीय कमिटी करेल. त्याच्यातनं ए कॅटेगरीच्या किती बाजूला करायच्या आहेत ह्याचा आकडा समोर येईल आणि त्याच्यानंतर ही कार्यवाही सुरू होईल. परंतु याच्यासाठी कुठेही दिरंगाई होणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले जे निर्देश आहेत त्याची अंमलबजावणी केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले की चेंज ऑफ नेचर तुम्ही म्हणालात की ज्या कंपन्या धोकादायक केमिकल रिएक्शन होऊ शकते अशा पद्धतीच्या कंपन्या त्यांना बाहेर पाठवणार म्हणजे नक्की कुठे पाठवणार, त्यांना सवलती द्यायचे त्यांनी नाही, सवलती देण्यासंदर्भात मीच सांगितलं की आता त्यांचा लॉस होणार नाही अशा पद्धतीची स्कीम तातडीनं बनवली जाईल. जांभवली असेल किंवा ज्या ठिकाणी लोकवस्ती नाही आणि 25 वर्षामध्ये होण्याची शक्यता नाही अशा ज्या MMR रिजनमधल्या जागा आम्ही आता शोधून काढलेल्या आहेत त्याची देखील मला यादी आहे, परंतु ती आता जाहीर करणं योग्य नाही. ती पहिले इंडस्ट्रियलिस्टना आम्ही दाखवू आणि त्याच्यानंतर त्यांना जिथं सुटेबल असेल त्यांचं एक्सपान्शन असेल स्थलांतर करून त्यासाठी आम्ही त्यांना बेनिफिट उपलब्ध करून देऊ. ज्या कंपनीत घटना घडली त्याचे सगळे लायसन्स होती का, अवैध गोष्टी तिकडे होत्या किंवा चुकीच्या पद्धतीने कंपनी चालवली जात होती अशी माहिती त्यात किती तथ्य आहे? याच्यामध्ये ती जी कंपनी होती त्याला शिफ्ट वाईज चालणारी कंपनी होती. ज्यावेळी प्रोडक्शन तयार करायचं आहे त्यावेळी ती कंपनी चालू व्हायची आणि ती बंद व्हायची. आता त्याच्यामध्ये हायड्रोजन पेरॉक्साईडसारखं जे काही आणलं गेलं रसायन ते त्याला परवानगी होती का ते देखील माहिती सुरू आहे. त्यांच्यावर ऑलरेडी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. त्याच्यामध्ये इन्व्हेस्टिगेशन होईल. आज सगळ्याच गोष्टी पत्रकार परिषदेमध्ये सांगणं योग्य नाही, परंतु कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही, कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही. आणि हा फक्त मुद्दा जो आहे तो डोंबिवलीपुरता मर्यादित आता राहिलेला नाही. जिथं जिथं अशा पद्धतीच्या इंडस्ट्री आहेत आणि म्हणून आपण ABC कॅटेगरी करतोय. ए म्हणजे अतिसंवेदनशील लोकांना त्रास होणाऱ्या नियम न पाळलेल्या ज्या कंपन्या आहेत ज्याच्यामुळे ह्या गोष्टी घडू शकतात अशा कंपन्या आपण शिफ्ट करणार आहोत. त्या ठिकाणी अजून अशा काही कंपन्या आहेत, केमिकल कंपन्या आहेत ज्याच्या रिएक्शनमुळं काही त्रास होत नाही. उदाहरणार्थ तिथे आता आपल्या खाण्यातला कलर बनवण्याची देखील कंपनी आहे, तर ती आता शिफ्ट करायची का, तर त्याच्यावर देखील ही कंपनी अभ्यास करेल. त्यामुळे नाहक कोणाला त्रास द्यायचा आहे म्हणून शिफ्टिंगचा पर्याय आणलेला नाही, तर तिथल्या सभोवतालच्या रहिवासी वस्तीला त्रास होऊ नये. कारण परवाचा स्फोट झाल्यानंतर 2-2 किलोमीटरपर्यंतच्या काचा फुटलेल्या आहेत, त्याच्यामध्ये देखील काही लोक जखमी झालेली आहेत. आणि म्हणून आपण निर्णय घेतोय याच्यामध्ये कुठेही इंडस्ट्रीला अडचणीत आणावं हा शासनाचा हेतू नाही. आणि म्हणून सांगितलं की ज्या कंपन्या शिफ्ट करण्याची गरज भासेल त्यांच्या मागे देखील शासन पूर्णतः उभं राहील. 2016चा त्यातल्या जखमींना आणि काही मृतांना अजूनपर्यंत त्यांची काही यावेळी देणगी मिळाली नाही. त्यावेळी जवळपास 500 जणांच्या खाता फुटल्या होत्या, त्यांचे अजून काही झालेलं नाही. विषय तुम्ही सांगितलं कंपन्या स्थलांतरित करणार आहे, पण बफर झोन मध्ये किंवा इंडस्ट्रियल झोन मध्ये जी घरं आहेत किंवा बिल्डिंग बांधलेले आहेत इलिगल पद्धतीने त्याच्याबाबत नाही. याच्यामध्ये दोन पार्टमध्ये आपल्याला काम करावं लागेल. सध्या आपण इंडस्ट्रीसाठी काम करतोय. रहिवाशांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या मी स्वतः स्पॉटवर जाऊन त्या ऐकून घेतलेल्या आहेत. कारण स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या तासाला मी पहिल्या तासामध्ये तिथे स्वतः खासदार साहेब श्रीकांत शिंदे उपस्थित होते, त्याच्यानंतर मी उपस्थित होतो. त्याच्यामुळे रहिवाशांच्या बाबतीमध्ये ज्या काही अडचणी आहेत किंवा रहिवाशांच्या बाबतीतल्या ज्या काही नियमबाह्य आहेत किंवा शंका कुशंका आहेत त्याचा सर्वे हा तिथल्या महानगरपालिकेला करावा लागेल. आज इंडस्ट्री म्हणून मला जे अधिकार आहेत उद्योगमंत्री म्हणून त्याची मी बैठक घेतलेली आहे. माझ्या बैठकीला जे कोण अधिकारी उपस्थित होते त्यांना हे इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की प्रायोरिटी A, B आणि C कॅटेगरी करणं ही प्रायोरिटी आहे. बरोबर आहे, पण बफर झोन
हा आता जर 1965चा आहे, तर बफर झोन मध्ये देखील काल परवामध्ये देखील 3-4 परमिशन आहेत. मग हा मुद्दा आता फक्त इंडस्ट्री बाबतीत घेणार का तिथल्या रहिवासी? त्याने मी काय सांगितलं, आधी पहिले रहिवाशांची जी मागणी आहे किंवा रहिवाशांना जो त्रास झाला आहे त्या त्रासातनं त्यांना बाहेर काढणं ही पहिली प्रायोरिटी आहे. आणि बफर झोनमध्ये कोणी परवानग्या दिल्या, काय दिल्या, ह्याची चौकशी करू ना, ती चौकशी देखील करू. परंतु पहिली प्राधान्यक्रम आपण आता ह्या सगळ्या गोष्टीला दिला पाहिजे. महाराष्ट्रातल्या रहिवासी क्षेत्रातल्या सर्व इंडस्ट्री आपण हलवणार आहोत. नाही, ABC कॅटेगरीमध्ये काही ठिकाणीच ह्या कंपन्या आहेत. म्हणजे उद्या आता रत्नागिरीच्या लोट्यामध्ये देखील केमिकल झोन आहे, तिथे गरडा केमिकलसारखी कंपनी आहे. परंतु गरडा केमिकलची कंपनीचा तिथला सर्वे करत असताना आज मला त्यांनी काही नियमावली जी दाखवली, त्या सगळ्या नियमाचं काटेकोर पद्धतीनं पालन करून ती कंपनी तिथे चाललेली आहे आणि आजपर्यंत त्या कंपनीमध्ये काही घडलेलं नाही. परंतु त्याच्या बाजूला 700 स्क्वेअर मीटरमध्ये असलेली एक कंपनी होती ज्याच्यामध्ये स्फोट झाला, त्यानंतर महाडमध्ये स्फोट झाला. तर आमच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं असं आहे की पहिले नियम कोणी पाळलेत आणि कोणी पाळलेले नाहीत ह्याचा देखील ॲनालिसिस करणं गरजेचं आहे, नाही तर एखाद्यावर अन्याय होईल. आणि मग शिफ्ट करत असताना त्यांना आपण कशा पद्धतीनं सरकारची मदत करायची ही स्कीम आम्ही महिन्याभरामध्ये तयार करू, 3 आठवड्यामध्ये तयार करू आणि मग पुढे जाऊ. सर, नियम पाळत नाहीत असं म्हणजे जेव्हा तो कामगार विभाग, पर्यावरण विभाग हे सगळे काम करत नाहीत अधिकारी म्हणून तुमच्या निदर्शनात झाल्यावर आलंय. मग त्यासाठी नवीन ठिकाणी तुम्ही शिफ्ट करणार, तिथेही घडणार नाही. त्यासाठी अधिकाऱ्यांसाठी काही नियम नाही, डोंबिवलीची परिस्थिती आणि बाकीच्या MIDCची परिस्थिती, असं दीपकजींनी आता प्रश्न विचारला की ही परिस्थिती सगळ्याच MIDCमध्ये आहे का, तर 2-3 MIDCमध्ये हीच परिस्थिती आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या MIDCमध्ये ही परिस्थिती नाही. मुद्दा त्याच्यामध्ये असा राहतो की जी केमिकल फॅक्टरी जी होती, ह्या केमिकल फॅक्टरीचं जर जमिनीचं क्षेत्रफळ बघितलं तर 730 स्क्वेअर मीटरचं आहे. म्हणजे तसं बघायला गेलं तर याच्यामध्ये तयार होणारं प्रॉडक्ट किंवा याच्यावर होणारं फार छोटी कंपनी आहे. ज्या काही गोष्टी मॅडम चर्चा झाल्या त्या आता सविस्तर मी सांगू शकत नाही, परंतु छोट्या कंपन्या पाळत नाहीत, मोठ्या कंपन्या पाळत नाहीत, ह्याचा ॲनालिसिस करावं लागेल, आपल्याला बायफर्केशन करावं लागेल, त्याच्यानंतरच पुढं जावं लागेल. नाही तर काय होईल की या कंपनीमध्ये स्फोट झाला, या कंपनीमध्ये स्फोट होताना ज्याने नियमबाह्य काम करून स्फोट झाला त्याच्यामुळं आजूबाजूच्या 7 कंपन्यांना देखील त्रास झाला आहे. आता मी जे मगाशी उल्लेख केला की खाण्यातला कलर बनवण्याची जी कंपनी होती ती सुद्धा ह्याच्यामध्ये डॅमेज झालेली आहे. हुंदाईची एक बाजूला शोरूम होती ती देखील जळून खाक झालेली आहे. त्याच्यामुळं अशा कंपनीमध्ये नियमबाह्य काय झालं आहे का हे तर शोधून काढतीलच, आणि पुढं होणार नाही म्हणून कोण नियमबाह्य करतंय का ते देखील शोधून काढतील. अशा केमिकल कंपनी तुम्ही शिफ्ट करतायत वेगवेगळ्या ठिकाणी, तिथे पुन्हा वस्ती बनते अनधिकृत आणि पुन्हा असे प्रकार होतात. तर अशा ठिकाणी वस्ती बनू नये म्हणून काही नियमावली काढणं कसं? आज ही देखील इन्फॉर्मल चर्चा झाली. आपल्याला माहिती असेल दिघी पोर्ट जिथे आहे तिथे 15,000 एकर जागा ही आम्ही ॲक्वायर करतोय. त्याच्यातली काही जागा ही ॲक्वायर केलेली आहे, तिथं कुठेही लोकवस्ती नाही. तर अशा ठिकाणी एक वेगळी टेक्नॉलॉजी वापरून CETP करून त्याचं ड्रेनेज आपण कुठं सोडणार आहोत, त्याची लेंथ किती आहे, पाईपलाईनची काय, असं सगळं अभ्यास करण्याच्या सूचना आम्ही दिलेल्या आहेत. त्याच्यावर सविस्तर आज भाष्य करणं योग्य नाही, पण अशा 5,000 किंवा 10,000 एकरवर अशा पद्धतीनं आपण हे करू शकतो का हे देखील दृष्टिक्षेपात आहे. आणि ती जागा जर पर्यावरणने आम्हाला फायनल करून सांगितले की इथनं बाकी सगळे जे प्लांट बिंड होऊ शकतात तर त्याचा देखील आम्ही विचार करू. त्या हाय टेन्शन वायर खाली असणाऱ्या झोपडपट्ट्या तुम्ही जे आता सांगितलं डोंबिवलीला, त्यांचं कोणत्या स्कीम खाली पुनर्वसन करणार? हे पुनर्वसन नाही म्हटलं मी. एक MIDC जी जागा आहे त्याच्यावरनं हाय टेन्शन वायर जाते, त्याच्या खाली जी अनधिकृत बांधकामं आहेत त्या पाडण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. 1-2 जांभोली कुठल्या भागात आहे? अंबरनाथ, ॲडिशनल अंबरनाथ, जांभिवली. हां सर, ते जरंडेश्वर कारखान्याच्या घोटाळ्यासंदर्भात राज्य सरकारने पुन्हा चौकशी सुरू केली असल्याची माहिती मिळते आहे. म्हणजे आता इलेक्शन संपलेत आणि अजित पवार यांना पुन्हा एकदा नाही, मला सध्या डोंबिवलीचीच माहिती आहे. सावंतसाहेब, काल सुद्धा बैठक झाली, एकत्र महायुती म्हणतात निलेश राणेंनी छगन भुजबळांवरती अगदी जोरदार टीका केली. किती दिवस त्यांचं आम्ही ऐकायचं असं म्हणतात? नाही, मी ह्याचं उत्तर देऊ शकतो, पण ह्याचं उत्तर दिलं तर परत मी इथं मंत्रालयाच्या कक्षामध्ये राजकीय उत्तर देतो असं म्हणतो. विषय महत्वाचा, कारण महायुती इंटॅक्ट आहे असं सांगतात. नाही, महत्वाचं असेल तर देतो ना उत्तर. छगन भुजबळांवरती टीका करतात, निलेश राणे टीका करतात आणि म्हणतात की किती दिवस आम्ही ऐकायचं, ज्येष्ठतेमुळे आम्ही शांत आहोत. नाही, भुजबळ साहेबांनी भाषणामध्ये काय बोलले हे मी काय ऐकलेलं नाही आणि ट्विट पण बघितलेलं नाही. ते ट्विट बघतो,
भाषण ऐकतो आणि मग प्रतिक्रिया देतो. त्याच्यामध्ये उज्ज्वलाने 80 ते 90 जागेवर क्लेम केलाय. हा? उज्ज्वलाने विधानसभेच्या 80 ते 90 जागेवर क्लेम केला आधीच. जे लोकसभेला झालं ते विधानसभेला नको असंही म्हणतात. प्रत्येक पक्षाला अलायन्समधल्या जागेवर क्लेम करण्याचा अधिकार आहे. मी पहिल्या दिवसापासून आपल्याला सांगत होतो की लोकसभेला सुद्धा सन्मानपूर्वक जागा ह्या आम्हाला मिळणार आहेत, पण त्याच्यावर अनेक लोकांनी विश्वास ठेवला नाही. काही लोकांनी 7 मिळतील सांगितल्या, काही लोकांनी 8 मिळतील सांगितल्या, काही लोकांनी 9 मिळतील सांगितल्या, काही लोकांनी 11 सांगितल्या, काही लोक तर 5 पर्यंत आले होते. मग त्यावेळी आम्ही आता 15 जागा घेतल्या. 15 जागा सन्मानपूर्वक का, तर 13 आमच्यासोबत आलेले जे खासदार होते त्यांना तर जागा मिळाल्याच आणि ॲडिशनल 2 जागा मिळाल्या. भाजप आणि शिवसेना एकत्र अलायन्समध्ये असती तर अजून जागा आम्हाला जास्त मिळाल्या असत्या, पण अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घेऊन आमच्याबरोबर अलायन्समध्ये आले, त्यांना 4 जागा सोडाव्या लागल्या. त्याच्यामुळे ही पॉलिटिकल ॲडजस्टमेंट करावी लागते. पण आज पुन्हा एकदा सांगतो, विधानसभा 4 महिन्यानंतर आहे. तिन्ही पक्षांना महायुतीमध्ये सन्मानपूर्वकच जागा मिळतील याची पूर्ण खात्री आम्हाला आहे. सर, दामोदर हॉलचा विषय आहे. दामोदर हॉलचं मध्यंतरी तोडकाम चालू होतं, सोशल मीडियाचं होतं. तुम्ही ती पत्रकार परिषद घेणार होता, ती झाली नाही. पण मुख्यमंत्र्यांची भेट मिळाली नाही तर आम्ही आमरण उपोषणाला बसणार असं ते तोडमार्ग निघाले नाही तर प्रशांत दामलेंनी सांगितलं. नाही, याच्यावर माझी बैठक पण झाली. याच्यामधली पार्श्वभूमी सांगतो की दामोदर नाट्यगृह जे आहे या संदर्भातली प्रवीण दरेकरांनी एक लक्षवेधी विधान परिषदेमध्ये केली होती आणि मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार मी प्रभारी मंत्री नगरविकासचा असताना मी ते उत्तर दिलेलं होतं की त्यावेळी 450 सीटचं दामोदर नाट्यगृह बांधावं असं त्या ट्रस्टनं ठरवलेलं होतं. पण त्यामध्ये मी असे निर्देश दिले होते की तिथं जी मराठी मंडळं आहेत आणि दामोदर नाट्यगृह जे आहे त्या कपॅसिटीचं बांधलं गेलं पाहिजे, ही विधानसभेमधनं मी निर्देश दिले होते. त्याच्यानंतर मी स्वतः त्या कमिटींच्या लोकांबरोबर बैठक घेतली 4 दिवसापूर्वी. दोन्ही कमिट्या कन्व्हिन्स झालेल्या आहेत. जर ॲग्रीमेंट करून दिलं की आम्ही 752 कॅपॅसिटीचं नाट्यगृह बांधणार आहोत तर सहकारी मराठी मंडळ जे आहे त्यांना देखील मान्य आहे आणि सहकारी मराठी मंडळ जे आहे त्यांना रिहर्सलसाठी 700 स्क्वेअर मीटरची जागा सोशल वेलफेअर जी काही ट्रस्ट आहे त्यांची दामोदर हॉल जी चालवते ते देखील द्यायला तयार आहेत. 4 तारखेनंतर पुन्हा एकदा आमची बैठक होईल आणि 100% दामोदर हॉल ज्या कॅपॅसिटीचा आहे त्याच कॅपॅसिटीचा मुंबईकरांना पुन्हा मराठी प्रेक्षकांना मिळेल. सर, तुम्ही महायुतीमध्ये आहात. नाना पटोलेंनी आज तुमचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितलेला आहे. पुण्याचं प्रकरण हाताळण्यास देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आणि यासाठी राजीनामा मागतायत. मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून तुमची काय प्रतिक्रिया? नाही, मंत्रिमंडळातला सहकारी म्हणून माझी प्रतिक्रिया हीच आहे की 4 तारखेनंतर त्यांचं कोण ऐकून घेणार नाही. 4 तारखेनंतरच्या स्टेटमेंटला काही किंमत राहणार नाही. मग कोणावर टीका करायची? तर देवेंद्रजींवर टीका केल्यानंतर तुमच्यामार्फत चांगल्या पद्धतीची प्रसिद्धी मिळू शकते, म्हणून हा खटाटोप नाना पटोलेंनी चालवलेला आहे. गजानन कारवाई करायची मागणी आशिष शेलार, प्रवीण दरेकर सातत्याने करतायत. कोणा? गजानन कीर्तिकरांवरती की महायुतीचा नियम पाळला नाही, कारवाई केली जाण्याची शक्यता आहे की 4 तारखेपर्यंत वेट अँड वॉच. या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी जी सिस्टीम असते त्या पद्धतीचा अहवाल मागवलेला असेल. तो अहवाल मुख्यमंत्री महोदयांकडे येईल. ते शिवसेनेचे मुख्य नेते आहेत, शिवसेना पक्षाचे ते सर्वेसर्व आहेत. त्याच्यामुळे तो निर्णय मुख्यमंत्री महोदय घेतील आणि पूर्ण विचारांती घेतील. सर, राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलेला होता, मात्र पदवीधरसाठी ओपन पदवीधरसाठी पानसेंचं नाव मनसेने जाहीर केलेलं आहे. आता महायुती मनसेला मदत करणार आहे. अविनाश जाधव यांचं असं म्हणणं आहे की हिंदुत्वासाठी आम्ही काय सोडायचं. आता मनसेने पानसेंचं नाव जाहीर केलेलं आहे. आता त्याच्यावर मी कसं काय उत्तर देऊ शकतो? माझं म्हणणं असं आहे की या संदर्भात महायुतीचे सगळे नेते जे आहेत, म्हणजे एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, राजसाहेब असतील, बसतील आणि योग्य तो निर्णय घेतील. त्यांनी स्पष्टपणे काल क्लिअर केलं की आमचा पाठिंबा फक्त मोदींसाठी होता, पुढे नव्हता. तर पानसेंनी स्वतः म्हटलेलं. मी तेच सांगितलं ना. त्याच्या संदर्भामध्ये काल आपण जर देवेंद्रजींची जर पत्रकार परिषद बघितली असेल, त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे जे अलायन्समधले घटक पक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य तो मार्ग काढला जाईल. सर, डोंबिवली घटनेमध्ये जो मृतांचा आकडा, जखमीचा आकडा तो क्लिअर होत नाही आणि त्याला मदत किती मिळाली हे विषय क्लिअर होत नाही. त्या संदर्भामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी 5 लाखाची मला असं वाटतं की मुख्यमंत्री सहायता निधीतनं घोषणा केलेली आहे. त्याला काही प्रोसिजर असते, ती 7-8 दिवसामध्ये पूर्ण होईल, त्या कुटुंबियांना ते मिळतील. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे म्हणजे
ट्रीटमेंट घेत आहेत किंवा ट्रीटमेंट घेत होते त्यांचा खर्च देखील शासन करणार आहे, हे देखील मुख्यमंत्री महोदयांनी जाहीर केलेलं आहे. मगाशी आपण जे सांगितलं की मागच्या वेळी जो स्फोट झाला होता त्याच्यामुळं ती काही नुकसान भरपाई मिळाली नाही, ती किती सालामध्ये झाला होता? त्यावेळी कोण होतं उद्योगमंत्री? ठीक आहे, आता यावेळी नक्की मिळेल. डोंबिवली के बारे में एक कमेटी गठित की है, उसमें उसके चेयरमैन प्रधान सचिव इंडस्ट्री रहेंगे, उसमें प्रधान सचिव पर्यावरण और प्रधान सचिव कामगार, ये तीनों मिलके ये काम करेंगे. ए कैटेगरी, बी कैटेगरी और सी कैटेगरी, इसका बाइफर्केशन होगा. ए कैटेगरी में जो शिफ्ट करने वाले इंडस्ट्रियलिस्ट हैं उनको हम नोटिस भेजेंगे, लेकिन उनका नुकसान नहीं होगा ये भी फाइनली हमने तय किया है, क्योंकि इंडस्ट्रियलिस्ट के पीछे सरकार ने खड़ा रहना चाहिए, उसका भी हमने फाइनलाइजेशन किया है. मेरे ख्याल से 15 दिन में ये सब अहवाल हमारे पास आएगा और उसके बाद फाइनल किया जाएगा कौन सा जो इंडस्ट्री है हम शिफ्ट करने वाले हैं. उसके लिए जो लैंड लगती है उसका भी एक्विजिशन किया गया है और वो अंबरनाथ जाम्भोली जो है उधर भी है, पाताल गंगा करके MIDC उसमें भी है. सर एक प्रश्न असा आहे, अजितदादांनी वक्तव्य केलं की जो अल्पसंख्याक समूह होता तो ठाकरेंपासून लांब होता, मात्र तो आता जवळ आला, त्यामुळे राजकीय प्रत्येकाचे राजकारणातले अभ्यास आणि अनुभव वेगवेगळे असतात. त्याच्यामुळं काल अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या बहुतेक आमदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या समोरच्या भाषणामध्ये हे वक्तव्य केलेलं आहे. त्याच्यामागचा त्यांचा उद्देश काय होता हे त्यांनाच विचारणं गरजेचं आहे. परंतु मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये जे काही लोकसभेच्या निमित्तानं घडलेलं आहे हे माझ्यापेक्षा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. प्रचंड पद्धतीनं समाजामध्ये धर्मामध्ये जातीच्या आणि धर्माच्या भिंती उभ्या करण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. परंतु आमचा विकासावर विश्वास आहे, मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये महायुतीच्याच बाजूनं कौल आपल्याला दिसेल. प्रकरणामध्ये पोर्शे गाडीतून 2 मुलं उतरली होती असा दावा नाना पटोले यांनी केलाय. त्यांनी म्हटलंय की दुसरा मुलगा कोणाचा होता त्याची ओळख का लपवतायत पोलीस, असा संशय त्यांनी या एकूण प्रकरणावर व्यक्त केलाय. नाही, त्याच्यामध्ये ज्यांच्यावर कडक कारवाई करायची आहे त्या शासनानं करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वतः गृहमंत्री देवेंद्रजी त्या ठिकाणी गेले. मला असं वाटतं की ही देखील घटना महत्त्वाची आहे की तिथलं वातावरण लक्षात आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री त्या ठिकाणी जातात, मीटिंग घेतात, CP ऑफिसमधूनच प्रेस कॉन्फरन्स घेतात. हे आजपर्यंतच्या कुठच्या गृहमंत्र्यांनी आजपर्यंत केलेलं नव्हतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. ब्लड सॅम्पल बदलल्यापर्यंत आता इन्व्हेस्टिगेशन गेलेलं आहे. त्याच्या पुढं देखील चौकशी सुरू आहे. त्याच्यात जे कोण असतील ते त्याच्यामध्ये अटक होतील. परंतु एक मला हा प्रश्न विचारला म्हणून खुलासा करायचा आहे. परवा कोणीतरी एका महाभागानं पुण्यातनं सांगितलं की मी बिल्डरला भेटायला निघालो आणि ट्विट केलं. मी होतो कुठे, ती लिंक डोंबिवलीशी आहे म्हणून सांगतो की मी रत्नागिरीचा पूर्ण विकास कामांचा आढावा घेऊन ज्यावेळी मला हे कळलं त्यावेळी मी 2:30 वाजता की 3 वाजता डोंबिवलीला पोचलो आणि 3 वाजता ट्विट बघितलं की मी उद्योगमंत्री बिल्डरला वाचवण्यासाठी या प्रकरणात पुण्याला जातो आहे. मला असं वाटतं की प्रसिद्धी घ्यावी, पण एवढी पण खोटी प्रसिद्धी घेऊ नये. काही पहिल्या टर्मचे आमदार आहेत त्यांना मला विनंती करायची आहे की ते चांगलं काम करत असतील त्याची पोचपावती लोक त्यांना नक्की देतील. परंतु एखाद्यावर शिंतोडे उडवून स्वतःला मोठं करण्याची जी काही पद्धत सुरू झालेली आहे ही बंद करावी. मी त्यावेळी काय तिकडे कुठं पुण्याला पण नव्हतो, डोंबिवलीमध्ये होतो आणि त्यावेळी देखील ट्विट झालं. म्हणजे मला सांगण्याचा उद्देश आहे की काँग्रेसचे नाना पटोले साहेब हे जेव्हा सांगतात तेव्हा त्यांनी आपल्या आमदारांना पण सांगितलं पाहिजे की प्रसिद्धीच्या झोतात येत असताना असं खोटं नाटक तर करू नका. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.